वाचकांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटतं आणि माझ्याकडे ती क्लिपसुद्धा आहे, तीसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये जोडत आहो. कनेरी मठाचे ते कदसिद्धगिरी महाराज म्हणतात की 1750 दरम्यान बंगालचा गव्हर्नर यांनी त्या लंडनच्या विधान भवनला एक रिपोर्ट पाठवला. त्याच्यात त्यांनी म्हटलं की मी ब्रह्मपुरी खेड्यात गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्या खेड्यात मी पाहिलं की एका रस्त्यावर एका वडाच्या झाडाखाली बरंचसं काही साहित्य ठेवलेलं होतं, सोनं, पैसे, काही धान्य, काही भांडे. तर मी लोकांना विचारलं हे काय आहे. तर म्हणे जे लोक आपलं साहित्य विसरतात, कुठंतरी ते पडून जातं, या 10 खेड्यांमधलं म्हणा की 50 खेड्यांमधलं, तर ते या झाडाखाली आम्ही आणून ठेवतो. ते बोलले इथं तर ओपनच आहे, इथं काही उघड्यावरच आहे, याचं काही नोंद नाही, याचं काही कुलूप केले नाही म्हणे. आणि मग पुढे ते गव्हर्नर बोलले किती दिवसापासून आहे म्हणे. हे कालपासून आतापासून ते अनेक शतकापर्यंतचं साहित्य पडलेलं आहे आणि ज्याचं कोणाचं असेल तो घेऊन जाईल या धारणेवर इथं ठेवलेलं आहे. आणि मग गव्हर्नर बोलले चोरी जात नाही काय. नाही म्हणे, इथं कोणी चोरीच करत नाही. आणि मग त्यांनी त्या लंडन सरकारला रिपोर्ट दिला की हे धर्मवान, एवढे श्रद्धावान, निष्ठावान लोक जे आहेत हे बदलणं अशक्य आहे. जेव्हा आपण यांना नीतिहीन, चरित्रहीन, भ्रष्ट करू तेव्हाच आपण हा देश जिंकू शकू. आणि मग कोणी काय मॅकमिलन म्हणून जे 1830 साली आले, त्यांनीही मला प्रमाणपत्र दाखवा ही शिक्षण पद्धती आणले. ते महाराज सांगतात की त्यापूर्वी ही जी भारताचे 600 राज्य होते त्याच्यामध्ये 11 लाख गुरुकुल पद्धतीच्या हे होत्या, शिक्षण शाळा म्हणा किंवा विद्यापीठं. तर अशा रीतीनं आता इथं राज्यपाल महोदय स्वतः या मरणप्राय आजारातून साध्या आहारानं चांगले झालेले आहेत. आणि म्हणून आपल्याला हे शिक्षण क्षेत्रात बदल करावे लागतील. तर याच्यामध्ये जसं आपण म्हटलं ग्रामपंचायत जो आहे, सरपंच, आपल्या अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, तलाठी, या सर्वांना या आहाराची जनजागृती करावी लागेल. आता महानगरपालिका आहेत तर त्यांच्याकडे मोठे मोठे मंगल कार्यालय असतात, तिथं 2-2, 3-3, 4-4 हजार लोकांचे साक्षरता शिबिर घ्यावे लागतील. आणि आता असं वाटतं की एकटे तुकाराम मुंडेच UPSC अधिकारी काम करतात की काय. तर तसं न होता या UPSC अधिकाऱ्यात जो 100च्या एकावर पगडा बसतो आणि सर्व जनता बिचारी वेडे होतं, तर वास्तविक जिल्हाधिकारी,